आज खरं तर आढावा बैठक आपण घेतलेली आहात. काय नक्की आढावा बैठकीचे मुद्दे होते आणि कशा पद्धतीने सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत? नाही, आज आढावा बैठक म्हणता येत नाही, परंतु माझं आज कबड्डी स्पर्धेच्या शुभारंभाच्या निमित्तानं सोलापूरला येणं झालं आणि आजच आरणला सावताबाबांच्या समाधी सोहळ्याच्या चंदनवटी कार्यक्रमाच्या निमित्तानं तोही कार्यक्रमात आज सहभागी झालो. आणि या सोलापूर शहरामध्ये येत असताना, जिल्ह्यामध्ये येत असताना आल्यानंतर अधिकाऱ्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणं, रिव्ह्यू घेणं, या अनुषंगानं कलेक्टर, सिटी, SP आणि जिल्हा परिषद CO यांच्याशी माझी चर्चा झाली. आणि काय सध्याची जिल्ह्यामध्ये चाललेली परिस्थिती, या सगळ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या. याच्या पलीकडं आज कबड्डीच्या स्पर्धेचा शुभारंभ हेच आजच्या येण्याचं मुख्य कारण आहे. काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं हल्ला झाला, आपण कशा पद्धतीने बघतो या सगळ्या प्रकरणाकडे, पाकिस्तानबद्दल आता कारवाई करण्याची वेळ आली असं वाटतं? नाही, आपण सगळ्या अख्ख्या देशानं काश्मीरमध्ये झालेल्या भयार हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि प्रचंड मनामध्ये चीड आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या, भारत देशाच्या मनामध्ये प्रचंड मोठी चीड आहे आणि प्रत्येकाची मनापासूनची भावना आहे की ज्या पर्यटकांचा, भारतीय नागरिकांचा निर्घृण असा खून केला, गोळ्या घालून खून केला आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं, ते कुठले त्यांचा काही कशाशी संबंध नसताना आता अशा निष्पाप नागरिकांचा आणि एका विशिष्ट समाजाच्या आहे का विचारून किंवा धर्माचा आहे का विचारून केलेलं जे कृत्य आहे, प्रचंड चीड आणणारं हे कृत्य आहे आणि नक्की याला उत्तर तर द्यायला लागेल. आणि आदरणीय मोदीजींनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठंही असेल तरी त्याला शोधून काढून त्याचा खात्मा केला जाईल आणि याचे परिणाम आहे ना पाकिस्तानला भोगायला लागतील. आपले सहकारी आमदार आहेत संजय गायकवाड, ते असं म्हणतायत की निर्णय घ्यायचा असेल तर इस्रायलच्या पंतप्रधानांनी जसा निर्णय घेतलाय तसा निर्णय घेतला पाहिजे आता पाकिस्तान. आता कोण काय म्हटलं याच्यापेक्षा भारत देशाचे पंतप्रधान मोदीजी कोणताही निर्णय घ्यायला सक्षम आहेत आणि ते निर्णय घेतील आणि मला वाटतं की अख्खा देश मोदींच्या पाठीशी आहे. साहेब, डोंबिवलीत पण भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत. हॉटेलमध्ये जाऊन असं सांगण्यात येत आहे की तुमच्या हॉटेलमध्ये जे मुस्लिम कामगार ठेवू नका, असं जे आहे भाजपचे पदाधिकारी डोंबिवलीत करतात. यानंतर मनसे आणि काँग्रेस यांच्यावरती टीका करतात, कसं पाहताय? नाही, मला या संदर्भातली माहिती नाही, अशी घटना घडली किंवा नाही याची माहिती न घेता आपण बोलणं मला वाटतं तेवढं उचित होणार नाही. त्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्यावर. काश्मीरच्या प्रश्नावरती शरद पवार म्हणतात की यापूर्वी जे हल्ले झाले होते तेव्हा धर्माची चर्चा झाली नव्हती, मग आज का धर्माची चर्चा होते असं शरद पवार काश्मीर घडले का याबाबत सत्यता तपासावी असं देखील शरद पवार म्हणतात. मुळात माननीय शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत आणि अशा क्षणावर असे प्रश्न निर्माण करणं ही त्यांची जुनी सवय आहे. माझं म्हणणं आहे की यावेळी देश एकत्र आहे आणि देशाने एकत्र राहून अशा संकटाचा मुकाबला केला पाहिजे. अशा प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी देशातल्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यामुळे काही गोष्टी असतात, कधी कधी तर पुलवामाच्या हल्ल्यावर शंका निर्माण केली, कधी आता याच्यावर केली जाते. मला वाटतं याची चर्चा होऊ नये ही अपेक्षा आहे. आपल्या सहकारी पक्षाचे खासदार नरेश म्हस्के असं म्हणतायत की ज्यांची पात्रता रेल्वेनं जाऊन येण्याची नव्हती त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी एरोप्लेननं आणलं. अशा दुर्दैवी घटनेवरती अशा पद्धतीनं बोलणं हे कितपत योग्य आहे आणि काय वाटतं? नाही, मला त्यांनी तसं बोललं याच्या संदर्भात माहिती नाही, पण जर असं बोलणं योग्य नाही, नक्कीच योग्य नाही. त्यामुळं या संकटाच्या क्षणामध्ये ज्या परिस्थितीत जसं त्यांना आणायला लागेल, म्हणजे विमानानं आणायला लागेल, अन्य काय आणायला लागेल, त्या वेळी त्यांना मदत करणे आमचं कर्तव्य आहे. सर, उजनी जलपर्यटन मागच्या 4 महिन्यापासून रखडलंय सर, काय त्याच्यात रद्द झालाय, अहिल्यानगरला त्या शिफ्ट होत आहे अशी चर्चा आहे. मी वारंवार सांगतोय की उजनी जलपर्यटन कुठल्याही किमतीवर अहिल्यानगरला नेलं जाणार नाही. ते विषय एक आहे की तो धरण आहे उजनी, ते जलसंपदा खात्याचं आहे, जमीन जलसंपदा खात्याची आहे आणि जलसंपदा खात्याचा आता नवीन मंत्री महोदय आलेले आहेत. त्यांनी स्वतःचा असा एक पर्यटनाचा आराखडा तयार केलेला आहे, एक पर्यटनाचा योजना तयार केली आहे
त्यामध्ये जे जे अशी धरणं आहेत की ज्या ठिकाणी पर्यटन उत्तम प्रकारे चालू शकतं, अशा ठिकाणी जलसंपदा खात्यामार्फतच याचा विकास व्हावा ही त्यांची भावना आहे. आणि जलसंपदा खातं सक्षम आहे, महामंडळ सक्षम आहे, अशा ठिकाणी विकास करू शकतात. आणि त्यांचं म्हणणं आहे की आपण जो आराखडा केलेला आहे त्याच्यापेक्षा उत्तम चांगल्या प्रकारचा आराखडा आम्ही करू आणि 7 स्टार पर्यटन केंद्र त्या ठिकाणी आम्ही उभं करू. खरं तर आपण मागच्या वेळेस म्हणाल की गोड बातमी सोलापूरला लवकरच देणार आहोत. विमानतळ सेवेचे उद्यापासून सुरुवात होते अशी चर्चा आहे, काय नक्की? बिलकुल बिलकुल गोड बातमी आम्ही दिलेली आहे. आता विमान उड्डाणाची परवानगी मिळालेली आहे. फक्त एकच विषय होता की स्टार ला मिळालेली परवानगी त्यांच्या विमान आपल्या इथं उतरण्याच्या याची नव्हती किंवा आपलं विमानतळ त्या क्षमतेचं नव्हतं. त्याच्या जर परवानग्या घ्यायच्या असतं तर एखादं वर्ष अजून गेलं असतं. तर त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टार एअरलाईन्सची चर्चा केली आणि त्यांना विनंती केली थांबण्यासंदर्भात. ते थांबलेले आहेत. आणि त्यानंतर दुसरी कंपनी जी आहे ती कंपनी आहे, ती कंपनी आता विमान उड्डाणाला तयार आहे. आता त्यांचं कंपनीचं असं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण आम्ही गोव्याला करू, आमचं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण मुंबईला व्हावं. आणि त्या अनुषंगानं त्याची आमची चर्चा चालू आहे. आणि ही गोड बातमी तुम्हाला मिळालेली आहे. उड्डाणाची गोड बातमी लवकरच देऊ. कुठेतरी दुष्काळाच्या संदर्भात जळा बसत आहे. दुष्काळाचं कसं नियोजन असणार आहे?